नमस्कार. श्री विश्ववती आणि संशोधन केंद्र यांच्यातर्फे निर्मित रसमाधव भट्टी आणि माधव रसे याच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. योगायोग म्हणा असं आपण म्हणूया. आज सकाळीच वाचन करत असताना मौलीची ओवी वाचन आली. आंधळी या गरुडाचे पंख आधी ते कवन उभे राहा तैसे सत्कर्माचे उपखे म्हणजे गरुड भरारी जे आहेत ते सशक्त असायला लागतात. सत्कर्म आणि ज्ञान हे खरं तर आपण जर विचार केला तर विश्वनाथ श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्राचे सत्कर्म आणि ज्ञान हे दोन पंख आहेत असं आपण म्हणू शकतो. विश्वनाथ महाराज आणि सत्कर्माच्या दृष्टीने कार्यक्रम केले जातात. आपण आध्यात्मिक, त्यानंतर शैक्षणिक, आरोग्य विषयक अशा अनेक कार्यक्रमांचे आपण आयोजन करत असतो. वर्षातून या प्रकारे कार्यक्रम होत असतात. त्यामध्ये माऊली आनंदी पुरस्काराचं वितरण, आध्यात्मिक सोहळे, वारीमध्ये औषधांचे वाटप असे कार्यक्रम होत असतात. त्याच प्रकारे वैद्यकीय कार्यक्रम जे आहेत किंवा वैद्यकीय सेवा आपण त्याला म्हणत करतोय. महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 16 आपण भाविकांना निःशुल्क त्याचप्रमाणे वेगवेगळे जसे की विश्व व्याख्यानमाला यासारखे काही कार्यक्रमही आपण आरोग्याच्या दृष्टीने किंवा आयुर्वेदाच्या प्रसाराच्या दृष्टीने घेत असतो. सध्याची परिस्थिती बघता श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्राच्या वतीने आपण जे हाय रिस्क पेशंट आहेत किंवा पोलीस कर्मचारी असेल किंवा आरोग्य विषयक कर्मचारी असतील किंवा स्वच्छता कर्मचारी असेल तर त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपण निःशुल्क माधव रसायन रसमाधव भट्टी आणि माधव रसायन यांचं वाटप केलेलं आहे. माधव रसायन नावाचा एक काढाही आपण बनवला आहे, त्याचंही आपण वाटप निःशुल्क या सर्वांना केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात साधारणतः 20 ते 25 हजाराहून जास्त लोकांना या काढ्याचा लाभ दिलेला आहे. पोलीस बांधव असतील आपले किंवा वेगवेगळे डॉक्टर असतील जे वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये काम करतात, त्याचप्रमाणे तिथे रुग्णालयामध्ये काम करणारे इतर जे कर्मचारी असतात, डॉक्टरांव्यतिरिक्त इतर कर्मचारी किंवा सफाई कर्मचारी असतात की जे निरंतर सेवा देत असतात. लॉकडाऊन असो किंवा काही असो त्यांची सेवा खंडित होत नसते. तर अशा लोकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी किंवा त्यांची प्रतिकारशक्ती कशी आपल्याला वाढवता येईल आणि ते शक्यतो आजारी पडणार नाहीत अशा दृष्टीने विचार करून आपण त्यांना निःशुल्क वितरण केलेलं आहे आणि त्याचे आपल्याला फायदेही खूप चांगल्या प्रकारे दिसले आहेत. तर श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्र यांनी रिसर्च करून किंवा संशोधन करून जी औषधं निर्माण केली आहे त्याची पद्धती किंवा रिसर्च पद्धती आणि आयुर्वेदाबद्दल इतर रिसर्च मधल्या पद्धती याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी मी वैद्य प्रसाद पांढरे यांना विनंती करतो की त्यांनी याविषयी अधिक माहिती सांगावी. नमस्कार. श्री विश्ववती आयुर्वेद रुग्णालय आणि संशोधन केंद्र कोल्हापूर या ठिकाणी चालणाऱ्या आयुर्वेदीय संशोधन आणि अन्य संबंधित गोष्टींबद्दल थोडक्यात बोलण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. खरं तर संशोधन हा शब्द आल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर अगर काही येतं, सगळ्यात आधी जर काही येत असेल तर काहीतरी खूप मोठमोठ्या लॅबोरेटरीज आहेत किंवा खूप मोठमोठा डाटा आहे, स्टॅटिस्टिकल त्याचा अनालिसिस चालू आहे, बरेचसे न करणारे ग्राफ डोळ्यासमोर तरळत आहेत, असं काहीतरी दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण खऱ्या अर्थाने संशोधन म्हणजे काय हे जर का आपण बघायला गेलो तर त्याचा अर्थ इतका सीमित नक्की नाही. संशोधन हा चांगले प्रश्न पडणं,
योग्य प्रश्न पडणं आणि त्या प्रश्नाचं अत्यंत मेथॉडिकली ज्याला आपण म्हणतो अत्यंत सिस्टमॅटिकली विश्लेषण त्याचं उत्तर शोधत जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने रिसर्च असतो. त्यामुळं असं जे म्हटलं जातं की आर्ट अँड सायन्स ऑफ गुड क्वेश्चनिंग इज बेसिस ऑफ ऑल काइंड ऑफ. त्यामुळं रिसर्च सुद्धा रिसर्च क्वेश्चन सुरू होत असतो. त्यामुळे चांगले प्रश्न पडणं, दर्जेदार प्रश्न पडणं, प्रश्नांमधून प्रश्न पडणं, प्रश्नांची एक चांगली शृंखला आधी पडलेल्या क्वेश्चनचे जे सबसेट्स आहेत त्या सगळ्या शृंखलेबद्ध पद्धतीने त्या सगळ्या टप्प्यांची उत्तरं शोधण्याचा आपण जो प्रयत्न करतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने. खरं तर हे सगळं जगच खरं तर प्रश्न आणि उत्तर स्वरूपात आहे. आपल्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा माहिती आहे की कित्येक जे आयुर्वेदातले अध्याय आहेत ते सुद्धा प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपाचे आहेत. आपलं हा जो ट्रस्ट आहे, आपले जे सद्गुरू आहेत, माऊलींची आपली ही जी सिद्धनाथ संप्रदाय आहे, ह्या संप्रदायाचा जो मूलमंत्र सोहम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो सुद्धा ओहम या सर्वाधिक मूलभूत प्रश्नाचं उत्तर म्हणूनच आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरात्मक या सगळ्या गोष्टी आहेत आणि चांगले प्रश्न पडणं, दर्जेदार प्रश्न पडणं, प्रश्नांची शृंखला जनरेट करणं आणि मग त्यातून सिस्टमॅटिकली स्टेप वाईज उत्तर शोधणं हा खऱ्या रिसर्च म्हणजे केवळ मोठमोठ्या लॅबोरेटरीज वगैरे असं नसतं. कोविडच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर आपला जो संशोधन विभाग आहे तो कोविडच्या समस्या सुरू झाल्यापासून रात्रंदिवस त्याचा मध्ये कार्यरत आहे. कोविड सारख्या समस्येमध्ये आधी आपण जसं प्रश्नांच्या बाबतीत बोललो तसे काही मूलभूत प्रश्न आपण त्या ठिकाणी उपस्थित होतात की कोविडला आपण फक्त ज्वर म्हणून चालणार आहे का, की कोविडला आपल्याला काहीतरी वेगळी एंटिटी म्हणून स्वीकारावं लागेल. जर आपल्याला कोविडला एक काहीतरी वेगळी एंटिटी म्हणून स्वीकारायचं असेल तर मग त्याला धातू, मल, हेतू, लिंग, औषध, अग्नी, स्रोतस हे जे काही आपलं कॉन्सेप्च्युअल फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्क मध्ये त्याचं दर्जेदार ट्रान्सलेशनल रिसर्च करण्याचे मार्ग कोणते असतील. आणि त्याच्या पुढचा प्रश्न येतो की खरं तर अवस्थानुरूप चिकित्सा बदल पण तरीही सगळ्यांच्या कल्याणासाठी आणि एक समूहान छेदाने सगळ्यांना देण्याजोगं असं काही औषध आपण बनवू शकतो का, आणि जर आपण ते बनवू शकत असू तर ते नक्की कशा पद्धतीने त्याचा मार्ग जातो अशा अनेक प्रश्न या संशोधन विभागासमोर होते. आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधत गेलो. अत्यंत एक्सटेन्सिव्ह, अत्यंत रायगरस अशा पद्धतीने त्याचा रिव्ह्यू घेतला गेला. त्यामध्ये या व्हायरसचं स्वरूप काय आहे, त्याचा जिनोम काय आहे, त्याची फॅमिली काय आहे, या करोना फॅमिलीतल्या आजवरच्या व्हायरसेसनी काय काय साथी आणल्या होत्या, त्यावेळेसची लक्षणं काय होती, हे सगळं आपण पाहत गेलो. त्यानंतर कोविडमध्ये येणारी सिम्पटॉलॉजी, कोणकोणते सिम्पटम्स आहेत आणि त्या सिम्पटम्स मध्ये रोज नव्याने वेगवेगळी भर पडत होती. आज काहीतरी न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स आले, उद्या काहीतरी कोलॅग्युलोपॅथी झाल्या. अशा पद्धतीने नवे नवे सिम्पटम्स येणं, नवी नवी कॉम्प्लिकेशन्स डिस्कव्हर होणं. इतकंच काय, जे नॉन सर्व्हायव्हर्स आहेत म्हणजे कोविडमध्ये ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्यामध्ये काय काय होतं, म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्यामध्ये सीआरपी वाढलेला होता, त्यांच्यामध्ये क्रिएटिनिन आणि युरिया बऱ्याच वेळेला वाढलेला होता. ज्या रुग्णांचा लिम्फोसाइट्स कमी झाले आहेत त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त होतं. आयुर्वेदाच्या अनुषंगाने जर विचार केला तर अग्निमांद्य म्हणजे जेव्हा अग्नी कमी होता, ज्यांना भूक चांगली नव्हती, पचन संस्था चांगली नव्हती, त्यांच्यामध्ये हे मृत्यू जास्त होते. अशा पद्धतीने आपण नॉन सर्व्हायव्हर्सचा विचार केला. आपण ऑटोप्सीचे रिपोर्ट्स बघितले की त्यांच्या शवविच्छेदनामध्ये हे मिळालं की त्यांची किडनीमध्ये रिनल टिब्यूल्स डॅमेज आहेत आणि अशा अनंत गोष्टी. आणि मग हे सगळं पुन्हा आयुर्वेदाच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करणं हे खूप मोठं चॅलेंजचं काम होतं. परंतु श्री गुरु आणि सद्गुरू असे दोन्ही आपल्याला लाभलेले असल्यामुळं सद्गुरूंच्या कृपेने सर्वांचे केंद्राचे मार्गदर्शक गुरुवारी जगदग्नी सरांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य नित्य निरंतर चालू होतं. आणि मग त्याचा पुढचा टप्पा आला की याचं आपण करू शकतो. आणि मग ज्याला रिसर्चच्या भाषेमध्ये आपण नेटवर्क फार्मॅकोलॉजी म्हणतो किंवा इन सिलिको अप्रोच म्हणतो, त्या पद्धतीचा अप्रोच काय घेता येईल, ड्रगचा रिव्ह्यू काय करता येईल. आणि आपलं भाग्य अत्यंत एवढं मोठं आहे
की आदरणीय वैद्य जमदग्नी सर हे चिकित्सेतले अधिकारी व्यक्ती आहेत आणि त्याचबरोबर ते द्रव्यगुण अधिकारी व्यक्ती आहेत. त्यामुळे हे पुढचं आमचं कार्य अत्यंत सोपं झालं आणि श्री सद्गुरूंच्या कृपेने त्या ठिकाणी 2 योगांच्या निष्कर्षाप्रत आम्ही या ठिकाणी येऊ शकलो. वैद्य शिर्के सरांनी सांगितलेल्या पद्धतीने या 2 योगांचा आपण अत्यंत हजारो 20,000पेक्षा अधिक व्यक्तींना मोफत लाभ दिलेला आहे आणि आज त्याचं आपण सोहळा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो. तेव्हा आता मी जमदग्नी सरांना प्रार्थना करतो की आपण रस माधव वटी आणि माधव रसायन वटी या 2 औषधांचं जे विश्वमती आयुर्वेद रुग्णालयाने संशोधन आहे त्यांचं लोकार्पण करावं. आदरणीय सर. धन्यवाद सर. आज या ठिकाणी रसमाधववटी आणि माधव रसायन वटी या दोन्हीचं लोकार्पण झालं आहे. लवकरच महाराष्ट्रभर आपल्याला या दोन्ही औषधं सर्वांना योग्य दरामध्ये उपलब्ध होतील. अशा तऱ्हेने हा लोकार्पणाचा सोहळा झाल्यानंतर आता मी आदरणीय सरांना विनंती करतो की या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळेच जण खूप काही मिस करतात आणि आयुर्वेदाचा विद्यार्थी जर आज काय मिस करत असेल तर सरांचं मार्गदर्शन करा. तर यालाच अनुसरून आज सर आपल्याशी साथीचे आजार आणि त्याचा आयुर्वेदोक्त विचार याविषयी मत मांडतील. मी आदरणीय सरांना प्रार्थना करतो की त्यांनी आपलं याविषयीचं भाष्य सुरू करावं. नमस्कार. साथीच्या रोगाची माहिती बघत असताना हे एकंदरीत व्याख्यान जे आहे ते सामान्य लोकांच्या हिशोबाने जास्त करून होणार आहोत. शास्त्रीयता किंवा अवघड शब्द श्लोक वगैरे असे शब्दात नाही. त्याचं कारण असं की लोकांच्या पर्यंत आयुर्वेद जाणं राजापर्यंत काही गेला नाही. परिस्थिती उद्भवली म्हणून आता राजाच्या पर्यंत तो आपोआप गेलेला अशी आताची परिस्थिती आहे. परंतु समाजाचा घटक जो आहे तो पुरुष या पद्धतीने आयुर्वेदाने बघायला लागलेला आहे आणि त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर मग हळूहळू ते कुटुंब, तो समाज, तो देश, ते विश्व असं सगळं जे आहे ते आयुर्वेदाचे सिद्धांत आपण टाकू शकतात. या हिशोबाने जर विचार करायचा झाला तर मग साथीच्या आजाराचा विचार एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. महत्वाची बाब अशी आहे की आयुर्वेदामध्ये व्हायरस आहे का, आयुर्वेदामध्ये बॅक्टेरिया आहे का, असं लोकांना भरपूर प्रश्न असतात. आणि याचं कारण म्हणजे आपली शिक्षण पद्धती असते. आपण जे काही शिकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण विटामिन शिकलोय, मिनरल शिकलेलं आहे, कार्बोहायड्रेट शिकलेलं आहे, जंतू शिकलेलं आहे, पण वाढपित्तामध्ये काय आपण शिकलेलं नाही. आणि 12वी नंतर वैद्याला याचा परिचय होत असतो. सामान्यपर्यंत वाद असतो हा अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि हे लक्षात घेता आयुर्वेदाचे जे सिद्धांत आहे ते सर्व समावेशक असे असल्या कारणानं आणि पांचभौतिक असं हे संपूर्ण विश्व असल्या कारणानं, जगत असल्या कारणानं कोणताही विषय असा नसतो की जो आयुर्वेदामध्ये नाही असं एकदम आपल्याला म्हणता येईल. हे जर एका लक्षात येतं तर साथीच्या हिशोबाने जनपदाचा ध्वंस करणारे आजार जे आहेत ते जगतसंहितेमध्ये सांगून ठेवलेले आहेत. तुम्ही असं म्हणाल की प्रत्येक माणूस हा वेगळा वेगळा बघायचा असं जर तुमचं तत्व आहे तर तुम्ही साथीच्या रोगांसाठी कसं काय काम करणार. तर तिथं आग्रहीने असं उत्तर दिलेलं आहे त्यांच्या शिक्षकांना. त्यांनी असं सांगितलं की देश, काल, वायू आणि जग या 4 ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लोकांना या समान आहेत. आणि असं जर असेल आणि त्यांची जर दृष्टी झाली, त्यांची विकृती झाली तर मग साथीचे रोग येत असतात. साथीचे रोग म्हणजे शेवटी काय राहू तर वेगवेगळ्या अशा देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये एकाच पद्धतीचा आजार अनेक लोकांना होणं. मग त्याचे आणखी वेगवेगळे प्रकार केले जातात. व्यवहारात पहिल्यांदा ते दिसलं जातं प्रत्यक्ष पद्धती आणि नंतर त्याचं शास्त्र मांडलं जातं. पहिल्यांदा भाषा आहे आणि नंतर व्याकरण येतं तसं होतं बोलताना.
आणि त्यामुळं एका ठराविक प्रदेशात उत्पन्न झालेला एकाच पद्धतीचा अनेक लोकांना झालेला आजार असं साथीचं स्वरूप असतं. मग वेगवेगळ्या देशामध्ये तसं स्वरूप असतं. एकाच देशामध्ये ठराविक आजार जो आहे तो कधी कधी उद्भवतो. मुंबईमध्ये ट्रॅव्हलिंग बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने आपल्याला उद्भवलेली दिसते. असे इतके वेगवेगळे प्रकार केले जातात. तर साथीचा विचार जो आहे तो आता आपण पहिल्यांदा बघून झाला. आता ही साथ जी आहे किंवा ही संक्रमण जे आहे, इन्फेक्शन जे आहे किंवा संपर्कातून उत्पन्न होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आयुर्वेदाच्या अनेक सूत्रांमध्ये आणि ग्रंथांमध्ये बऱ्याच वेळा सांगून ठेवले आहे. काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असतात, समागमनातून उत्पन्न होतात, काही स्पर्शातून उत्पन्न होतात, काही श्वासातून उत्पन्न होतात, निश्वासातून उत्पन्न होतात. बऱ्याच वेळेला खोकताना शिंकताना जे ड्रॉपलेट्स होतात, तुषार होतात, त्याच्यातून या गोष्टी ज्या आहेत असू शकतात. अन्न जे आहे ते दूषित झाल्यानंतर बऱ्याच लोकांना हा त्रास होतो. पाणी हा त्याच्यातला भाग जो आहे तो जवळजवळ 74 ते 76% एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाणी जर खराब झालेलं असेल किंवा दूषित असेल तर ते मोठ्या प्रमाणात येतो असं दिसतं. तर हवा, पाणी आणि अन्न हे जे बहिः प्राण आपण म्हणतो ना त्याच्या दृष्टीतून किंवा विकृतीतून सुद्धा हे आपल्याला बोललेले दिसत असतात. आणि हे होत असताना त्या एखाद्या व्यक्तीला जर समजा त्याचा संसर्ग, कपडे जे आहे ते दुसऱ्याने वापरणं, टॉवेल्स दुसऱ्याने वापरणं, मोबाईल दुसऱ्याने वापरणं किंवा रुमाल जो आहे तो दुसऱ्याने वापरणं किंवा त्याच्या संपर्कामध्ये एखादी व्यक्ती येणं आणि वेगवेगळ्या पद्धतीची ही इन्फेक्शन जे आहे ते संसर्ग जे आहे ते वापरत असतात. बऱ्याच वेळेला उंदरांच्या मार्फत काही पूर्वीच्या काळी ज्या साथी आहेत त्या प्लेग्स त्या आपण बघितलेल्या आहेत. डासांच्या साहाय्याने येणारा मलेरिया दरवेळेला भारताला, महाराष्ट्राला भेटत असतो. फायलेरिया सारखा आजार आहे तो सुद्धा आपण याबद्दल बघतो. कॉलरासारखी साथ पूर्वीच्या काळी यायची की त्या दूषित पाण्यातून उत्पन्न व्हायची. आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की या निरनिराळ्या पद्धतीची जी कारणं आहेत त्यांनी वेगवेगळ्या साथी येत असताना दिसायच्या. सामान्य असतं की एक ऋतू दुसरा ऋतू यायला लागला ना की मग मधल्या काळामध्ये त्या ऋतूची जी परिक्रिया आहे ती एकदम ऍब्रप्टली जर सोडली गेली आणि दुसरी जर परिक्रिया पाहायला सुरुवात केली गेली तर बऱ्याच वेळा हे आजार जे आहेत त्या असात्मध्ये उत्पन्न होतात. असात्मध्ये रोग हा असं एक सूत्र त्याच्यासाठी वाघवाड्याकडे सांगून ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो महिना आहे त्या ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे 15 दिवस आणि 7 दिवस आणि नोव्हेंबर महिन्याचे शेवटचे सुरुवातीचे जे 8 दिवस आहेत त्याला यमदंश असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे यमाच्या जाडेखाली माणसं आजाराच्या रूपाने रगडली होऊ शकतात असा हा जो काळ आहे तो त्याचा सांगता गेलेला आहे. तर हे सगळं लक्षात घेतल्यानंतर काळाचा विचार, देशाचा किंवा प्रदेशाचा विचार किंवा भूमीचा विचार, पाण्याचा विचार आणि हवेचा विचार हे येते असते त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता नाहीये. असं कशामुळे शक्य आहे तर हे ह्याच गोष्टीमुळे शक्य आहे की आपल्या शरीरामध्ये जर व्याधी क्षमता किंवा रोग प्रतिकारशक्ती व्याधीला फारसं बळी पडत नाही. डोळ्यामध्ये औषध घालू नका, कानामध्ये तेल घालू नका, नाकामध्ये तेल घालू नका, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे विचार जे आधुनिक शास्त्राचे डॉक्टर्स तुम्हाला सांगता दिसतील. पण ज्यांचा आयुर्वेदाचा अभ्यास नाही आहे त्यांनी त्या गोष्टीविषयी बोलू नये. आणि घाणेरडी तेल किंवा काजळी डोळ्यात घालायला आयुर्वेद सुद्धा मनाई करतो. आयुर्वेदाचा अध्याय जेव्हा आणि अनर्थ किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची का नाही करायची त्याची समग्र मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचा काहीही थांब पत्ता नसतो आणि एकदम आपलं मत देणं हे फारसं बरोबर नाही. कुश्रुतम, कुदुष्टम, कुपरिज्ञातम, कर्तव्यम असं जे म्हटलेलं आहे पंचतंत्रामध्ये ते ह्या डॉक्टर लोकांनी खरं ऐकायला पाहिजे. आयुर्वेदाचा अभ्यास करून त्याच्याविषयी बोललेलं आहे. आता कोणताही असा व्हायरस सारखा आजार आपल्या शरीरामध्ये एखादं पॅथोजन जर जात असेल तर ते श्लेष्मल त्वचेतून हे आपल्याला दिसतं. नाकामध्ये कधी जाणार श्लेष्मल त्वचेतून ते जाऊ शकतं, श्वासाच्या हिशोबाने मुखातून जाऊ शकतं किंवा डोळ्याच्या श्लेष्मल त्वचेतून जाऊ शकतं. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर मग हे दिनचर्यामध्ये या गोष्टी का सांगून ठेवलेल्या आहेत ते तुमच्या लक्षात येईल. रसायनाचं कांदे जर डोळ्यामध्ये गेलं तर या जंतूंचा तुमच्या शरीरात प्रादुर्भाव होऊ शकत नाही आणि त्यांचं प्रोपगेशन जे थांबवलं जाऊ शकतं. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर अंजन विधी करणं, नसते करणं, नाकामध्ये आपण मास्क लावतो जे काही फक्त वचातेल जे आहे ते सकाळी संध्याकाळी 2-2 थेंब जरी फक्त नाकामध्ये टाकलं ना तर या गोष्टीची गरज पडणार नाही. त्या गोष्टींमध्ये असं लक्षात येतं की आपल्या शरीरामधले जर धातू घटक उत्तम असतील आणि त्यांचा जर पाक होत नसते जे रसरक्त मांसमेल असतील हे जर व्यवस्थित राहत असतील ना तर तुम्हाला आजाराचं भय नसतं.
दोषांचा 5,000 माणूस बरा होत असतो आणि धातूंचा 5,000 माणूस जास्ती आजारातून मरण्याची शक्यता असते. हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला हे नक्की लक्षात येईल की दिनक्रिया, ऋतुक्रिया, रात्रिक्रिया, आयुर्वेदिक फक्त अंगाला तेल लावणं ही प्रक्रिया झाली आहे ना, त्याला अभ्यंग म्हटलेलं आहे. आणि या प्रक्रियेचा संबंध आपल्या व्याकरणाशी येतो. शतावऱ्या तेला काही किंवा श्रीविलोच्याला ती काही तेला ही अंगाला लावल्यानंतर पोटाची ऍसिडिटी आणि अल्सरेशन कमी येतं. हे जर आपण लक्षात घेतलं तर अंगाला तेल लावण्याचं महत्व हे मनाच्या आजारापासून शरीराच्या आजारापर्यंत खूप महत्वाचं आहे असं लक्षात येईल. तर या छोट्याशा गोष्टीची सुरुवात जर केली तुम्ही तर तुमची मुलं ते करायला लागतील आणि मग ती पिढी तयार व्हायची, मुलांची मुलं ते करायला लागतील. तर व्याधीसमत्व किंवा रोगप्रतिकार शक्तीचं हे बीज जे आहे ते आजपासून तुम्ही या पद्धतीने पेरायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण समाजावरती एक सामायिक शरीराच्या पद्धतीने येणार आहे. हे सगळं होताना असं होतं की शरीरात कोणताही जंतू प्रविष्ट झाला की त्याच्यासाठी शरीराची स्वतःची काहीतरी प्रतिकार शक्ती जी आहे ती जशी काम करते तसे इतर जंतू सुद्धा काम करत असतात. त्याच्याविषयी अजून संशोधन झाले नाहीये. म्हणजे एखादं पॅथोजन जर शरीरामध्ये गेल्यानंतर आघात करत असेल तर त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या लक्षात असा येईल की शरीरातले काही जंतू त्यांना प्रतिकार करू शकतात आणि त्याविषयीचं संशोधन हे झालेलं नाहीये. तर तो एक भाग जर तुमच्या लक्षात यायला हवा असेल किंवा पाहायचा असेल ना तर आपण पंचामृतासारखा पदार्थ जेवणामध्ये घेतो आणि बऱ्याच लोकांची पोट त्यांनी दुरुस्त होतात. प्रोबायोटिक असं ज्याला म्हटलं जातं ना अशा पद्धतीच्याही काही गोष्टी असू शकतात. आणि हे जर लक्षात घेतलं तर मग व्याधीक्षमत्व वाढणं किंवा चांगलं होणं रोगप्रतिकार शक्ती हे निसर्गाच्याही हातामध्ये आहे, आपल्याही हातामध्ये आहे. आणि ही गोष्ट आपल्या हातामध्ये आहे ती पहिल्यांदा करणं हे खूप गरजेचं आहे. आता हे आपण सगळं साथीचं प्रकरण बघतो आणि त्याचा विचार करायला लागतो त्यावेळेला शरीरातले काही नियम जे असतात शरीराच्या केंद्रावरचे काही नियम आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देतो की आपल्या ग्रंथामध्ये प्रत्येक वेळेला कोणताही आजार उत्पन्न झाला की त्याच्यासाठी मुगाच्या डाळी अनावरती राहणं, लंबे करणं, अन्न जे आहे ते निम्म करणं, वेगळ्या पद्धतीचं अन्न खाणं अशा पद्धतीचे उपचार सांगितले गेलेले आहेत. तर एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या सांगलीला एक आपल्या परिचयाचे सायंटिस्ट होते आणि ते वेगवेगळ्या आयुर्वेदीय गोष्टींच्यावरती संशोधन करायचे. तर त्यांनी मुगाच्या डाळीचं कढण, तुरीचं कढण, भाताची पेर अशी वेगवेगळी कढणं तयार करून ठेवलेली होती आणि त्याचं ते परीक्षण सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने वगैरे करत होते. आणि तेवढ्यात त्यांना दिल्लीला बोलवण्यात आलं म्हणून ते तिकडे गेले आणि 15 दिवस ते काही सांगलीला येऊ शकले नाही. आणि नंतर असं लक्षात आलं ते परत आल्यानंतर त्यांनी जेव्हा बघितलं त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की सगळी बाकीची कढणं जी होती खराब झालेली होती परंतु मुगाचं कढण जे आहे ते जसं तसं राहिलेलं होतं आणि त्यात जंतू वाढलेले होते. तर तुम्ही साधा प्रयोग करून बघा किंवा बाहेरचं अवलंबून करून बघा निसर्गाचं तर बरेच प्राणी आजारी पडल्यानंतर अन्नाला तोंड लागत नाही असं होतं. मनुष्य प्राणी तेव्हा असा आहे की तोंडात कडू चव असते, तोंडाला घाण वास येत असतो, अंग जड झालेलं असतं, उठवत नसतं, हात उचलत नसतो, पण तरी सुद्धा मित्र मंडळी खायला जातात आणि कडू लागत असताना सुद्धा पावभाजी तर्फेवरती वगैरे पदार्थ खाल्ले जातात. तर शरीराचा आवाज ओळखायला शिकायला पाहिजे. क्रियाकाल जे सुश्रुताचार्यांनी सांगितलेले आहे त्या पद्धतीचा विचार जो आहे तो वैद्यांच्याकडनं समजून घ्यायचा आहे. आणि अंग मोडून आलेलं आहे आणि उत्साह नाही असं म्हटलं की लगेच खाणं पिणं बंद करून व्यवस्थित विश्रांती घेतली ना तरी जिथल्या तिथं तो आजार साथीचा असू दे किंवा इतर कोणता असू दे हा थांबण्याची शक्यता जी आहे ती 70% वाढते. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे लंघनम परम औषधं म्हटलेलं आहे ना हे लक्षात घ्या. त्याचा एक दुसरा अनुभव आहे तो घडलेला मी तुम्हाला सांगतो. पूर्वी कॉलरा आणि प्लेटच्या एवढ्या मोठ्या साथी यायच्या आणि मिरजेला आमच्या गावाला जे करमरकर वैद्य म्हणून होते त्यांनी सांगितलेला हा किस्सा आहे. गावामध्ये आल्यानंतर पटापट लोक मरायची आणि ते प्रेत उचलून जाणं किंवा विल्हेवाट लावणं हे सुद्धा अवघडून बसायचे. पण 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंत तरुणी मंडळी ही प्रेतसुद्धा उचलण्यासाठी काम करत असायची. आणि नंतर त्या वैद्यांच्या असं लक्षात आलं की सगळ्या लोकांना त्रास होतोय पण ही जी राबणारी मंडळी त्यांना काहीच त्रास कसा काय होत नाहीये. तर त्यांनी विचार करायला सुरुवात केली आणि प्रत्येकाला विचारलं तुझं असं कसं काय झालं, तुला कसा थोडा सुद्धा कसा त्रास होत नाही. तर एक तर मन जे आहे त्यांनी हे ठरवून टाकलेलं होतं की आपण लोकांची सेवा करायची हा पहिला भाग. म्हणजे मनाला विषाद किंवा आजाराची भीती ही नव्हती हा पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे काय त्यांना ह्या सगळ्या प्रेत उचलण्याच्या जेवायला वेळ मिळत होता आणि 3-3 दिवस ती मंडळी उपाशी होती आणि त्यांना त्रास झाला नाही. लंघनम परम औषधम हे म्हटलं तर ते दुसरं प्रत्यंतर आहे. तर तुम्ही हे करून बघा की कोणताही आजार झाल्यानंतर तुम्ही पहिले लंघन करा. प्रत्येक आजाराचं नाव जर ज्वर ठेवलेलं असेल आयुर्वेदामध्ये
तर ज्वराचं पहिलं सूत्र जे आहे त्याच्यामध्ये लंघनम स्वेदनम चालू असं सांगितलेलं आहे. तर लंघनाचा हा विचार जो आहे ना तो फार प्रभावी आहे. कोणालाही कुठल्याही साथीच्या रोगाची लक्षणं आल्यानंतर पहिल्यांदा उपवास केला जायला पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये जे इतर आजार आहेत त्या आजाराचा आणि साथीच्या आजाराचा खूप जवळचा संबंध असतो. तुम्हाला मधुमेह आहे, रक्तदाब आहे किंवा रक्तपित्तासारखा आजार आहे किंवा कुष्ठ किंवा त्वचा विकार आहे, स्थूलपणा आहे, तर तुमच्या शरीराची व्याधी प्रतिकार शक्ती ही कमी होत असते. हे जर लक्षात घेतलं तर वय वर्ष 40 नंतर एक दुखत म्हणजे एकदा जर जेवायला सुरुवात केली आणि पाणी जे आहे ते उकळून घ्यायला सुरुवात जर केली तर अप्रतिम ह्याचा फायदा होत असतो. सुश्रुत संहितेमध्ये विष रोग अध्यायामध्ये एक रक्षा किंवा राख सांगितलेली आहे. म्हणजे एक प्रकारचा क्षारच आहे. तो क्षार वेगळा काढून ती राख वापरलेली आहे सुश्रुताचार्यांनी. आणि पाण्याचे जवळजवळ सगळे आजार जे आहेत दुर्जल अशा जलातून उत्पन्न होणारे ते त्यांनी जातात. मुष्कक किंवा मोखा नावाची वनस्पती अनंतमूळ सारिवा ह्याच्यापासून तयार केलेले ते क्षार आहे आणि तो जर आपण वापरला पाण्यामध्ये टाकून तर पाण्यातून उत्पन्न होणारे आजार उत्पन्न होत नाही. मन जे आहे ते प्रसन्न राहण्यासाठी प्राणायामासारखा भाग जो आहे तो करणं आणि आपल्या इंद्रियांना जास्ती पीडाही द्यायची नाही आणि लाडी करायची नाही. पीडेल इंद्रिया आणि चैतानाचे लाड आणि हे सूत्र माऊलीने सुद्धा सांगितलेलं आहे. तर मधला योग म्हणजे जो मधली अवस्था आहे ही लोकांना जमायला पाहिजे. फार घाबरायला नाही पाहिजे आणि एकदम कसंही राहिलेलं आहे मनपूतन समाजाने असं वागतोय असंही व्हायला नाही पाहिजे. तर खाण्याच्या बाबतीत सुद्धा चुकीचे पदार्थ खाणं हा प्रकार हल्ली खूप घडतोय. त्याला ग्राम्यहार असं म्हटलेलं आहे. असात्मी इंद्रियाचा योग प्रज्ञापाद आणि ही कारणं सांगलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त ग्राम्यहार जो आहे तो रसायन अध्यायामध्ये सांगलेला आहे. शिजवलेलं, तळलेलं, चिकट, आंबवलेलं, रात्रीचं वगैरे उष्ट वगैरे खाण्याची सवय हल्ली वाढलेली लोकांची ही गोष्ट फारशी योग्य नाही आहे. सर्व रसाचं अन्न तुमच्या पोटात जायला पाहिजे. मधुर आम्ल लवण कटुतीचं कशाचे रस पोटात जायला पाहिजे आणि अन्न जेवढं नैसर्गिक असेल तेवढं तुमच्या शरीराला ते जास्ती चांगल्या पद्धतीने फायदा देणार आहे. जे अन्न खाल्ल्यानंतर 1.5-2 तासाने तुमचं पोट रद्द होतं, काही करायला नको वाटतं, गादीवरती लोळावं वाटतं आणि कामाचा उत्साह जातो, चेहऱ्यावरती सूज येते, डोळ्याला सूज येते, जांभळे येतात, हे अन्न तुमच्यासाठी योग्य नाही आहे. आणि हे एकदा खाऊन तुम्ही बघा आणि एकदा तुम्ही फक्त गाईचं दूध पिऊन बघा, मुगाचं कडण घेऊन बघा, फळ जे आहे ती खाऊन बघा, कंदमुळं खाऊन बघा, तर तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हे जंगलामध्ये राहण्यासाठी खरं म्हणजे तयार केलेलं आहे परमेश्वराने आणि आपण शहरामध्ये राहतोय आणि अन्न जे आहे ते ह्या पद्धतीचं तयार करून खातोय. आपण शौचविधीसाठी पूर्वी बाहेर जायचो आणि खाण्यासाठी घरामध्ये यायचो. आता उलट झालेलं आहे. आपण खायला बाहेर जातो आणि शौचाला घरी येतो. इथं सगळ्या दुःखाची कारणं जी आहेत ना ती भरलेली आहेत. हे सगळं जर लक्षात घेतलं तर तुमचा आहार, तुमची निद्रा म्हणजे झोप आणि ब्रह्मचर्याच्या बाबतीतले शुक्र धातूच्या संबंधितचे नियम हे 3 उपस्तंभ म्हणून सांगितलेले आहे. उप म्हणजे काहीतरी प्रधान आलं तर वातपित्त कफाच्या परिचर्या, वातपित्त कफेचर्यात वाढल्यानंतर काय उपचार करायचे हे तुम्ही जवळच्या वैद्याकडनं समजून घ्या. त्याच्या बरोबरीनं तुम्ही आता हे उपस्तंभाची माहिती जी आहे ती करून घ्या आणि ही कृपा करून मुलांना संध्याकाळच्या वेळेला सभोवती म्हटल्यानंतर याच्याविषयीची माहिती तुम्ही द्यायला सुरुवात करा. तुम्हाला ही गोष्ट जर समजत नसेल तर जवळच्या वैद्याचा तुम्ही जरूर सल्ला घेऊ शकता. विश्वकीचे डॉक्टर्स पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे जगभरात पसरलेले आहेत. त्यांचा तुम्ही कुठेही आधार घेऊ शकता आणि त्यांच्याकडे काम करून घेऊ शकता. मराठीमध्ये सार्थ वाग्भट हे पुस्तक अष्टांग या पद्धतीने उपलब्ध आहे आणि ते जर तुम्ही वापरलं, वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला आयुर्वेदाचा श्री गणेशा नक्की येणार आहे. हे भारतीय शास्त्र आहे, तुमच्या रक्तामध्ये नाही, तुमच्या जीन्स आणि क्रोमोझोम्स मध्ये सुद्धा हे गेलेलं आहे. तर फक्त तुमच्या मनाची पाठी कोरी करून जर हे तुम्ही वाचायला लागलात तर साथीच्या विकाराच्या विषयीचं जे काही प्रकरण आहे ते तर तुम्हाला समजून जाईलच, पण त्याच्या व्यतिरिक्त व्याधी प्रतिकार शक्ती तुमची वाढायला लागेल. आपल्या संस्कृतीचा हा अमोल ठेवा जो आहे तो कसा उत्तम आहे हे तुम्हाला लक्षात येईल. योगाची माहिती तुम्ही यातून घ्यायला लागा आणि भारतीय लोकांचे आयुर्वेद आणि योग हे श्वास उच्छ्वास आहेत असं तुम्ही लक्षात ठेवा. हे जर केलं गेलं तर साथीचेही आजार कमी करता येणार आहे. मानसिक जे अस्थिर्य आपल्याला दिसते ते सुद्धा उत्तम पद्धतीने आपल्याला कमी करता येणार हे शक्य आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेले जे प्रकार आहेत त्या धूपन चिकित्सा नावाची उत्तम चिकित्सा सांगितलेली आहे. यज्ञ याग करत असताना त्यातून निघणारा धूर, औषधांचा धूर ह्यांचा अभ्यास जो आहे तो झालेला नाही आहे. विश्वकीच्या रिसर्च सेंटरमध्ये आमचं हे बोलणं आता सुरू अशा पद्धतीचं सुरू आहे की या धुराचा परिणाम जंतूंच्यावरती काय येतो, जंतू किंवा बुरशी तिथं वाढू शकते का नाही त्या धुरांच्या मध्ये, आणि फुफ्फुसामध्ये ते गेल्यानंतर इन्हेल झाल्यानंतरचा मन प्रदेशावरती काय परिणाम येतो,
तुम्ही सिगारेटचा दूध घेतल्यानंतर जर त्रास होतो तर चांगला दूध पोटात गेल्यानंतर फुफ्फुसात गेल्यानंतर फायदा व्हायला हवा. मुखरोग अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे, मुखालेख अध्यायामध्ये चेहऱ्याला काही लेख लावले तर केस जे आहेत ते पांढऱ्याचे काळे होतात. हे चुकीचं काही चेहऱ्याला लावलं तर काळ्याचे पांढरे केस होणार आहेत. हे जसं आहे ना तसं सिगारेटच्या बाबतीत आहे. सिगारेटचा धूर ओढल्यानंतर 2 सेकंदला तो मेंदूकडे जातो आणि 9 सेकंदला तो यकृतावरती जाऊन रक्तावरती परिणाम करतो. हे जर असं असेल तर धूमपान चिकित्सा आपण किती दुर्लक्षित केली आहे हे लक्षात येईल. आणि धूमपान होत असल्या कारणाने किंवा धूर कोंडून लोक मरतात आगीमध्ये म्हणून त्या धुराला नावं ठेवणं हे फक्त भारतीय डॉक्टर लोकच करू शकतात. आपल्या शास्त्राचा अभ्यास किंवा आपल्या संस्कृतीचा अभ्यासाची वानवा हीच तिथं आपल्याला लक्षात येत असते. हे जर लक्षात येतं तर आयुर्वेदातल्या या प्रत्येक गोष्टी, कानात तेल का टाकायचं, नाकात तेल का घालायचं, डोळ्यामध्ये अंजन किंवा काजळ का घालायचं, तोंडामध्ये औषधाचे गणूत धारण का करायचे, बसकी का करायचा, बिंबीमध्ये औषधं का भरायची, हे डॉक्टर लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि अक्रॉस द टेबल जेव्हा पेशंट येईल त्यावेळेला प्रत्येक पॅकीचा रुग्णाच्या भल्यासाठी कसा उपयोग होईल हे जर बघायला सुरुवात केली तर हे संशोधन जे आहे ना त्याला काहीतरी फळं आलेत असं आपल्याला एकंदरीत म्हणता येऊ शकतं. तर हा सगळा विषय जो आहे तो खूप मोठा आहे. 20-25 मिनिटाच्या काळामध्ये हा सगळा बसेल असं नाही आहे, परंतु प्रत्येक कवाडं उघडून दाखवणं एवढंच काम आता मी करू शकलेलं आहे. आणि ह्या प्रत्येक एकेका गोष्टीवरती आपल्याला 15 मिनिटं म्हणजे कोणत्याही वैद्याला महाराष्ट्रातल्या बोलता येण्यासारखं आहे. फक्त विषयाचा गरिमा लक्षात येण्याच्या हिशोबाने हे व्याख्यान असं तुम्ही लक्षात घ्या. विश्वकीय आयुर्वेदिक क्लिनिक जे आहे आपलं आणि संशोधन केंद्र आहे कोल्हापुरामध्ये, तिथं आता परमपूज्य आनंदनाथ महाराजांच्या एकंदरीत मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतोय. आणि तिथलं रिसर्च सेंटर हे थोड्या दिवसात नावावर पाहिजे याची मला नक्की खात्री आहे. ह्याची 2 महत्वाची कारणं म्हणजे तिथं काम जे चालतं ते निर्व्याज पद्धतीने फक्त लोकांची सेवा करायची ह्या पद्धतीने चालतं. आणि तिथं येणारा प्रत्येक वैद्य हा समर्पण भावाने काम करतोय. आणि ज्यावेळेला एखाद्या कोणत्या गोष्टीची अपेक्षा नसते त्यावेळेस ते काम जे आहे ते परमेश्वराचं काम असतं. तसं एकंदरीत प्रकरण ह्या बाबतीत म्हणता येईल. रुग्णांची संख्या तर भरपूर आहे सगळीकडे आणि आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे आजार आणि त्याच्यावरची संशोधनाच्या औषधी याच्यात या पद्धतीने काढणं सुरू आहे. साथीचा कोणताही आजार याच्या पुढे आल्यानंतर काय विचार करायला पाहिजे ह्याची एक रूपरेखा जी आहे ती मांडण्याचा आता मी प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या मनामध्ये जे आलेले विचार आहेत किंवा प्रश्न असतील ते जवळचे खूप मोठ्या परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या वैद्यांना तिथं तुम्ही विद्यार्थ्यांनी विचारायला पाहिजे, सामान्य लोकांनी विचारायला पाहिजे, तर त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. नानन सरांची परंपरा आहे, सरदेशमुख सरांची परंपरा आहे, त्याच्यानंतर आव्हाड सरांची परंपरा आहे, प्रताप जोशी सरांची परंपरा आहे, मुंबईमध्ये कित्येक उत्तम पद्धतीचे वैद्य आहेत. तर हे सगळे वैद्य आम्ही एक आहोत आणि या प्रत्येकाकडे जाऊन तुम्ही तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते जर विचारायला सुरुवात केली ना तर आयुर्वेदाचा हा आवाज जो आहे ना तो विश्वाला ऐकणार आहे. नमस्कार. सर, आपला सेशन चालू असताना फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती दर्शकांनी काही प्रश्न विचारले. एक प्रश्न असा आहे की जे कोविडचे रुग्ण आहेत त्यांचं जर हॉस्पिटल कोर्स आपण बघितलं तर कोमॉर्बिडिटी जर असेल, मधुमेह किंवा रक्तदाब जर कोमॉर्बिडिटी असेल तर त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन किंवा त्यांच्यामध्ये डिटोरिएशन होण्याची शक्यता जास्त असते. तर असे जे कोणी रुग्ण असतील तर त्यांनी प्रतिबंधात्मक काय काळजी विशेष घ्यावी हा एक भाग झाला. आणि आता महाराष्ट्र सरकारनेही परवानगी दिली आहे उपचारांसाठी आणि अर्थातच भारतभर किंवा जगभरातून हा कार्यक्रम बरेच वैद्य बघत असतील. तर अशा वैद्यांकडे जेव्हा ही कॉमॉर्बिडिटी असलेले रुग्ण येतील उपचार करण्यासाठी किंवा त्यांना जर पाचारण करण्यात आलं तर त्यांना वैद्यांसाठी वेगळं काय तुम्ही सांगा? खूप सुंदर प्रश्न विचारलेला हा. असं होतं की मधुमेहासारखा आजार आहे किंवा रक्तदाब मोठ्या प्रमाणावरती आहे तर रक्तदाबाची बरीचशी लक्षणे रक्तपित्तासारखी असतात. रक्तोत्पित्तम, रक्तदूषितम पित्तम, रक्तपित्तम अशा पद्धतीने विकार वाढलेला असतो. आणि यामध्ये रक्त खराब झालेलं असतं. रक्तम जीविती स्थिती तुम्हाला मिळते. कुंभाराला मडकं करताना जसं माती भरपूर लागते तसं ब्रह्मदेवाला शरीर तयार करताना रक्त भरपूर लागलेलं आहे. तर या रक्तातील झाला पडतो. दुसरा प्रकार जो आहे तो मधुमेहाचा जो आहे तो असा आहे की हळूहळू त्याचा परिणाम हा वृक्कावरती येतो आणि वृक्क खराब होणे नष्ट होतात असं लक्षात येतं. तर तिथं मर्मांचा विचार आहे. दोन्ही या ठिकाणी प्राणायामचा विचार आलेला आहे.
तर कोणत्याही व्यक्तीला एखाद्याला आधार लाईफ थ्रेटिंग केव्हा होतो, ज्यावेळेस त्याचं रक्त पुरतं खराब होतं, मग तो सेप्टिसिमिया असेल, थायलेमिया असेल, रक्त विदग्ध होणं असेल किंवा इतर काही असेल, किंवा हृदय, मस्तिष्क आणि गुप्त याच्यावरती परिणाम झाला ना तर त्रिमर्म बिघडणे असा त्याचा अर्थ होतो. तर तुम्ही जोपर्यंत रुग्णाला 250 अध्यायाची इंद्रिय स्थानाची लक्षणं दिसत नाही तोपर्यंत त्या पेशंटला असाध्य धरायचंच नाही. आणि हा धडा कुठे शिकलो तर नरगी दत्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बरेच ल्युकेमियाचे पेशंट आणि कॅन्सरचे पेशंट असायचे आणि त्यांचं लाईफ स्पॅन सांगितलेलं असायचा 3 महिने 15 दिवस वगैरे. आणि एकही लक्षण त्यांना असं नसायचं की ज्याच्यामुळे तो माणूस मरेल असं आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना आपल्या शास्त्रानुसार जर ते अधिकृत लक्षणच नाहीये तर तो आजार वेगळा आहे आणि त्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर लोक त्यातून वाचतात. तर हृदयावर चिकित्सा जशी सांगितलेली आहे ना, विष रोग अध्यायामध्ये सुश्रुताचार्यांनी, तशा पद्धतीने या लोकांची ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. कोविडची लक्षणं जी काही येतील, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला श्वास लागत असेल आणि त्याच्याबरोबर जर त्याचं मूत्रक्षय होत असेल, मूत्राघात होत असेल, तर मूत्राघाताची घाताची औषधं आणि श्वास रोगाध्यायाची औषधं ह्याच्यातली कॉमन येणारी औषधी आहेत ना ती त्या रुग्णाला वाचवतात. आणि त्यावेळेस जर उक्काच्या संबंधित गोष्ट आहे म्हणून आता इथं 12 गंधकाची औषध वापरायची, हृदय आणि फुफ्फुस एकाशी संबंधित आजार आहे तर तिथे तुम्ही पारदकल्प किंवा रसकल्प वापरू शकता आणि त्यातून तो रुग्ण बाहेर येऊ शकत असतो. बहुद्रव श्लेष्मा जो आहे या प्रमेयातला किंवा मधुमेहातला तो खूप त्रासदायक होतो. आणि दुसरं झालेलं काय आहे की मधुमेह असलेले लोक, रक्तदाब असलेले लोक यांना कोविडचा त्रास जास्ती होतो की जी जाहिरात माध्यमाने करून ठेवलेली आहे ना त्याच्यामुळे लोक घाबरतात. आणि विषाणू जो आहे तो आजाराला वाढवणारा असतो. तर प्रत्येक वेळेला असं काही नसतं बाबा हे सांगणे गरजेचं आहे. आणि असं जर करायला सुरुवात केली ना तर ह्या लोकांच्यातून उत्तम उपचार होतो. तर ज्यांना मधुमेह आहे आणि याचा त्रास होतोय, श्वासाचा त्रास होतोय, अशा लोकांना तुम्ही आता मी सांगितल्या पद्धतीने मूत्राघातातली रोग अध्यायाची आणि त्याच्याबरोबर श्वासाची औषध त्याचा प्रमाण चांगला येतो. अग्नी हा दरवेळेला बघितला जायलाच पाहिजे. अजीर्ण आणि त्याच्या लक्षणांच्या मध्ये किंवा उपद्रवामध्ये मृत्यू सांगितलेला आहे. म्हातारी मोठारी माणसं ज्या वेळेला अल्पशा आजाराने जातात ना तेव्हा तो अल्पशा आजार म्हणजे अजीर्णच असतो आणि ते मेलेले असतात. तर अजीर्ण हा अल्पशा आजार नाही आहे, लोकांना तो वाटतो. तर पहिल्यापासून एक लक्ष किंवा एक डोळा जो आहे तो अग्नीकडे पाहिजे. तर ही अनावस्था प्रसंग हा येत नाही. कारण मधुमेह शरीरात आहे आणि कोविड झालाय त्याला आता काही खरं नाही असं मुळीच नाही आहे. जोपर्यंत आयुष्यसूचक लक्षण दिसत नाही तोपर्यंत मधुमेह असून सुद्धा कोविड हा बरा होऊ शकतो. सरकारी नियम आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या गोष्टी जास्ती मोठ्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक वेळेस सांगता येतील असं नाही आहे. परंतु ज्या वेळेला 2 ते 2.5 महिन्यापूर्वी आपण टीव्हीवरती एक प्रोग्राम केलेला होता त्या दिवसापासून आपल्याला या लोकांना औषधं देण्याचा प्रसंग आलेला होता आणि त्याची खूप चांगली फळं जी आहेत त्या लोकांना मिळालेली आहेत. ह्या हिशेबाने किंवा ह्या अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला सांगतो. नमस्कार सर. सर खरं तर कोरोना नंतरचं जग हे बऱ्यापैकी वेगळं असेल असं सगळेच जण मानत आहेत. परंतु आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यासाठी, आयुर्वेदाच्या अभ्यासकासाठी त्याच्यामध्ये नसते या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन मात्र यांनी नक्की बदलला असणार आहे. सरांनी आता व्याख्यानामध्ये उल्लेख केला की वचा तेलाचं जरी आपण प्रतिसारण वचा तेल पोटावरती घेऊन ते नाकाला आतून लावणार असं जरी केलं तरी त्याचे मास्कपेक्षा चांगले परिणाम होतील. आणि नेमका सार्सचा जो व्हायरस आहे त्याचा ACE2 रिसेप्टरचा मुख्य जो प्रमाण आहे ते नाकाच्या श्लेष्मल त्वचेमध्ये जास्त आहे. याच अनुषंगाने हा प्रश्न आहे की वचा तेल दरवेळेस ठिकाणी मिळेल असं नाही किंवा त्या अनुषंगाने बाकी कोणती तेलं असतील की जी कारण नाकातूनच हा व्हायरस जातोय त्यामुळे हा प्रश्न आपण खरं सिलेक्ट केलेला आहे. तर वचा तेलाबरोबर बाकी आणखी आयुर्वेदीय तेलं कोणती असू शकतील, घरगुती कोणती तेल किंवा तूप किंवा कसं काय लावता येईल या संदर्भात आपण मार्गदर्शन कराल काय? खूप चांगला प्रश्न विचारला. कसं होतं द्रव्यभेद झाला ना, दोन्ही भेद झाला की द्रव्यभेद होतो आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक बदलतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हळद जी आहे ती आपल्यासाठी कशी आहे विषग्न म्हणून आपण वापरतो, रक्तशुद्धीकर म्हणून वापरतो. पण जळवांच्या तोंडावरती, माशावरती किंवा स्टारफिशवरती जर ते टाकलं गेलं किंवा अगदी मगरी सुसरीला जरी हळद खायला घातली तर ते मरू शकतात, इतकं त्यांना ते विष आहे. म्हणजे जगी योनीसाठी हळद हे विष होतं आणि मनुष्यासाठी मात्र ते हळद मनुष्य योनीसाठी वेगळी पडते. हे एकदा लक्षात आलं ना तर मग तुमच्या हे लक्षात यायला हवं की आपण नाकामध्ये टाकायची औषधं जी आहेत
की नुसतं तेल जरी नाकामध्ये टाकलं तर जिथं हवा जाणार आहे आणि जंतू जाणार आहे त्या तेलाच्या माध्यमामध्ये त्यांची वाढ होऊ शकत नाही. हा पहिला भाग. आता कोणते जंतू कोणत्या तेलाने मरतात हा रिसर्चचा भाग आहे. परंतु ग्रंथकार जे सांगतात त्यावेळेला मांस रसाने गंडूळजारण करावं किंवा तिळाच्या तेलाने करावं असं एक समाजकारांनी त्यांनी सांगून ठेवलेलं असतं. आणि हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुळस आहे, कडुलिंब आहे किंवा हळद आहे, तर याची अँटीसेप्टिक ऍक्शन ही स्पष्ट आहे आणि त्या ठिकाणी उत्पन्न होणारे जंतू जे आहेत ते नष्ट होतात. म्हणजे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी आहेत आणि त्यांनी एखाद्याला धनुर्वात झालेला आहे जखमेतून असं बघत असताना टिटॅनस ऑक्साईडचं इंजेक्शन देणं, अँटी टिटॅनस देणं या गोष्टी एकदम वेगळ्या आहेत. एकाची इम्युनिटी 6 महिन्याने डेव्हलप होते आणि दुसऱ्या इंजेक्शनचा जो परिणाम आहे तो तात्काळ पण ते खूप महाग असतो. तर आपण खेडेगावामध्ये काय करत असतो, खोबऱ्याचं तेल लगेच लावायचं आणि हळद आणि कडुलिंब लावायचा. आता तेल आहे तर तो वात रोगाला नष्ट करणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे धनुर्वात हा वाताचा विकार त्या तेलाने होत नाही. तर तेल स्वच्छ असायला पाहिजे, गरम केलेलं असायला पाहिजे, खूप चांगलं. आणि त्याच्यावर जर हळद आणि कडुलिंब असेल तर जखम शुद्ध होते आणि भरून येते आणि धनुर्वातासारख्या गोष्टी घडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर हाच भाग जो आहे ना तो नाकामध्ये औषध टाकण्याचा आहे. तिळाचं तेल हे कुठेही उपलब्ध होत असतं, तर यामध्ये तुळस किंवा हळद घालून जरी ते नाकामध्ये टाकलं गेलं तरी हाच भाग येणार आहे. इथं दुसरी घटना अशी घडते की पोटात जे आपण औषध घेणार आहे, समजा काढा असेल किंवा चूर्ण असेल आणि त्याचं जर ते सिद्ध तेल असेल ना तर त्याचा परिणाम जास्त येतो. चरकाचार्याने बऱ्याच ठिकाणी पान नावानं बसलेली अशी औषध सांगलेली आहे. या तेलाचं तुम्ही पान करा, या तेलाचं तुम्ही नस्य करा आणि या तेलाचं तुम्ही बस्ती घ्या, म्हणजे त्याचं द्रव्यगुण जे आहे ते सगळीकडे सारखं आहे असे एकंदरीत आहे. तर हे नाकामध्ये ज्यावेळेला आपण औषध टाकतो हे तुम्हाला माहिती आहे आणि मेंदू सजग होतो, प्राणोत्तर मूर्धगा म्हटलेला आहे. मस्तिष्क हे शरीराचं मूळ आहे, मुळावरती जर काम झालं तर संपूर्ण शाखावरती त्याचं काम होतं आणि आजार कमी येतो. आणि मेंदूला एक जाणीव येते की पोटामध्ये गेलेले जे औषध आहे, बस्तीच्या मार्गाने जे औषध आहे आणि जे इतर पद्धतीने अंगाला लावलेलं औषध आहे ते ह्या पद्धतीने वापर, ह्या पद्धतीची संज्ञा जी आहे ती सुद्धा नसत्याने जागृत होत असते. म्हणजे इथवेड बोन मधलं फक्त त्या शरीरात येणाऱ्या नाकातल्या मज्जातंतूचा त्याचा संबंध आहे असं नसून जागृत अवस्था किंवा दोषदृश्य समूर्छना मोडण्यासाठीचा जो भाग आहे ना तो सुद्धा नसत्याने होत असतो. म्हणून डोळ्यात औषध टाकण्याला पंचकर्म म्हटलेलं नाही आहे, कानात टाकलेल्या औषधाला पंचकर्म म्हटलेलं नाही आहे, पण नाकात टाकलेल्या औषधाला म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं की शरीर हा एक किल्ला आहे आणि त्याला 4 दुर्ग आहे, एक तोंड, दुसरं नाक, शेवटचं आहे गुदमार्ग आणि मूत्रमार्ग. हे जर 4 बुरुज चांगले ठेवले तर शरीर उत्तम पद्धतीने चांगलं राहतं असं ऋग्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे. सर आणखी एक प्रश्न आहे. मगाशी आपण म्हणालात की मन हा महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये, कारण विषाद रोग वर्धनानं श्रेष्ठ असं आयुर्वेदही सांगतो आणि कोमॉर्बिडिटी जरी असेल तरी जर तुमचं मन चांगलं असेल तर तुमच्या रिकव्हरीचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असतात. तर या कोविड स्ट्रेसच्या काळात मनस्वास्थ्य राखण्यासाठी आयुर्वेदामध्ये विशेष काही सांगितलेलं आहे का किंवा काही आणखी वेगळं काही करता येईल का? महत्वाचा प्रश्न विचारला आता गिरीश सरांनी की मनाचं स्वास्थ्य हे जे काय ते एका दिवसाची प्रोसेस आहे का नाही, तर एका दिवशीची नसते. परंतु लंघनाचा परिणाम जसा झटकन येतो ना तसे काही गोष्टी आहेत की मन त्यांनी पॉझिटिव्ह होऊ शकतं. कॅन्सरच्या बऱ्याच लोकांना ज्यावेळेला औषधं देण्याची पाळी येते त्यावेळेला त्यांना आपण प्राणायाम सांगत असतो आणि ते कधी करतात कधी नाही करतात अशा पद्धतीने करत असतात. परंतु एखादी व्यक्ती जर उत्तम पद्धतीने आहाराचं सेवन करत असेल सांगितलेल्या पद्धतीने आणि जर प्राणायाम करावी लागली ना तर त्यांचे पडलेले खांदे जे आहेत ते वरती येतात, चेहऱ्यावरती एक दिप्ती येते, प्रभा यायला लागते आणि त्यांचं मन जे आहे ते पॉझिटिव्ह होऊन भूक वाढायला लागते, रक्त शुद्ध व्हायला लागतं आणि औषधाचा माझ्यावरती परिणामी ही त्यांची मनाची जी धाटणी आहे ती तयार व्हायला लागते. तर हा प्रकार जो आहे ना तो आपल्याला कोविडच्या बाबतीत लक्षात घ्यायला लागतो. इथं श्वासाची संबंधी घटना असल्या कारणानं हे खूप चांगला प्रयोग करता येतो. मिड एक्झिलरी लाईनला सोन्याच्या शलाकेने अग्निकर्म जर केलं तर ह्या लोकांचा दस लागणं हे खूप मोठ्या प्रमाणात कमी येतं. यकृताचं काम जेवढं चांगलं होईल आणि मोठा एवढा साफ होईल तेवढं या लोकांच्या मधला दम कमी येतो असं लक्षात येतं. तर ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी वाढण्यासाठी तुम्ही प्राणायामाचा भाग व्हायचं लक्षात घ्या. श्वासकाश चिंतामणी आणि सहस्रक्रिया आपलं जे आहे ते पोटामध्ये मोडून जर घेतलं तर उत्तम पद्धतीने मनाच्या वरती त्याचा परिणाम येताना दिसतो. आणि हे सगळं होत असताना आपलं अन्न जे आहे ना ते त्या पद्धतीचं जर साठवून ठेवलं गेलं तर तो लघु आणि प्रकाशकाचा सुतगुण एकदा मनामध्ये यायला लागला की मग सगळ्या गोष्टी लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह घ्यायला येण्याची सुरुवात घ्यायची व्हायला लागते.
अंमलपट्टा कोणी जाऊन आलेलं नाही हे लोकांना माहिती आहे. तर आता जे समोर आलेलं आहे त्याच्यावरती त्याला शिंगारती कसं घ्यायचं हे होत असताना वय आड येत असतं आणि समोरच्या डॉक्टरच्या बोलण्याकडे हावभावावर तो रुग्ण बघत असतो. तर वैद्य कसा असावा हे जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे ते पाहिजे सतत हसणारा आणि दिलासा देणारा जर वैद्य समोर असेल ना आणि परीक्षेत त्या पद्धतीने धावपळ करत जर असेल तर मग ह्या सांगितलेल्या उपचारांनी मन जे आहे ते खूप पॉझिटिव्ह होतं आणि त्याचा परिणाम इन्क्युबेशन पिरियड 14 दिवस आहे. फक्त 14 दिवस तुम्ही कळ काढा आणि मनाचा बिया जो आहे तो करून औषध घ्या असं जर सांगितलं तर त्याचा उत्तम परिणाम लोकांच्यावरती येतो हे लक्षात येतं. तरी सुद्धा महाकल्याणाचं वृत्ताचं नसते ते नाभी पूर्ण करणं त्याचं आणि पोटामध्ये गरम पाण्यावरती देणं 3 सांजेच्या वेळेला ते जर केलं तर मनोजदेश जो आहे तो प्राप्त व्हायला मदत होते. ह्याच्यासाठी आजार उत्पन्न होण्याच्या आधी जे वागण्याची मगाशी सांगितलेली प्रक्रिया जी आहे ना ती खूप महत्वाची आहे. तरी सुद्धा हा प्रश्न जो आहे तो खूप महत्वाचा होता आणि त्याचं यथाशक्ती यथामुक्ती उत्तर दिलेलं आहे. भरपूर प्रश्न आलेले आहेत. एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण आता थांबूया. परंतु तत्पूर्वी आता फेसबुक लाईव्ह मध्ये एका वैद्यांनी विचारलेलं आहे की माधव रसायन एवढं छान आहे तर त्याचे घटक द्रव्य आम्हाला समजू शकतील का? तर निश्चितपणे समजू शकतील. माधव रसायनचं जे FDA अप्रूव्ड प्रॉडक्टची ती जी बॉटल आहे त्या बॉटलवरती त्याचे घटक द्रव्य लिहिलेले आहेत. आता जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये पिंपळी, यष्टीमधू आणि मार्कव हा 3 औषधांचा त्याच्यावर या म्हणजे या ट्रायपॉड मध्ये ते औषध उभं आहे असं आपण म्हणू शकता. या 3 औषधांची रचना ही खूप या 3 घटकांची रचना ही खूप विचारपूर्वक त्या ठिकाणी केली गेलेली आहे. ज्या पद्धतीने सुतशेखर मध्ये मार्कव आहे अशा पद्धतीने त्यामुळे भरपूर मोठा विचार करून हे फॉर्म्युलेशन आणि यातले 3 महत्वाचे घटक आहेत. शेवटचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे आणि हा शेवटचा प्रश्न घेत असताना जनसामान्यांच्या सगळ्या शंकांचं तर सरांनी खरं तर अख्खं व्याख्यानच त्यासाठी समर्पित होतं. एक शेवटचा प्रश्न मी स्वार्थ या अर्थाने आयुर्वेदाच्या अभ्यासकांचा घेतो, वैद्यांचा घेतो. तर तो प्रश्न एक असा मनामध्ये येतो की इन्फेक्शनचा विचार, इन्फेक्शियस डिसीजचा विचार करत असताना काहीतरी इन्फेक्शन होऊ शकतंय आणि काहीतरी क्रिटिकल कंडिशन येऊ शकते याचा विचार करत असताना वैद्यांनी दोषांना महत्व द्यावं, अग्नीला द्यावं, धातूला द्यावं ह्यातलं नक्की काय करावं? म्हणजे दोष जर अधिक ऍग्रेवेटेड असतील तर दोष प्रतिनियत चिकित्सा जास्ती करण्याची आवश्यकता आहे की धातुबळ वाढवण्याची आवश्यकता आहे की धातुबळ असं काही 8-15 दिवसामध्ये वाढवणार नाहीये की चरकाचार्यांनी अग्नीचा जो ग्रहणी चिकित्सा अध्याय आहे त्यातली अग्निचिकित्सेची सगळी सूत्र जर बघितली तर ती अग्नी चांगला राखण्यासाठी पुन्हा दोषांचं अनुलोमन आणि दोषांनाच नीट ठेवणं असं आहे. तेव्हा एकूणच कुठल्याही वैद्याने इन्फेक्शियस डिसीजेसच्या या काळामध्ये विचार करत असताना अग्निबलाला महत्व द्यायचंय की धातुबलाला महत्व द्यायचंय ह्या सगळ्या विचारांच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या वैद्याला आपण काय मार्गदर्शन करू शकाल सर? खूप सुंदर प्रश्न विचारलाय प्रसाद सरांनी. तर जसं गर्भाचे अवयव कसे उत्पन्न होतात, कोणता पहिला कोणता दुसरा असं ग्रंथामध्ये चर्चा केलेली आहे तसंच आहे. आयुर्वेद म्हणतं ना की मतमतांतरण या चर्चेला काही म्हणजे अथांगपणा आहे सगळा आणि मग त्यावेळेस उत्तर देत असताना महर्षी आत्रेयांनी जसं सांगितलेलं गर्भाच्या बाबतीमध्ये की सर्व अवयव हे युगपत उत्पन्न होतात. आता बऱ्याच वेळा कसं होतं की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत साथीचा रोग असेल किंवा निजरोग असेल तिथं दोषाला बऱ्याच वेळा महत्व द्यायला, बऱ्याच वेळा धातूचं वैगुण्य आधीपासून असल्या कारणानं धातूलाही महत्व द्यायला लागतं. आणि अग्नीचा विचार तर काय चिकित्सा असल्या कारणानं अग्नीचा विचार हा प्रत्येक वेळेला येणारच आहे. तर कारणं कशी घडलेली आहे त्याच्यानुसार आहे. एका कारणातून एक आजार उत्पन्न होतो, एकातून अनेक होतात, अनेकातून एक होतो, अनेकातून अनेक होतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर हे होत असताना आपल्या शरीरामध्ये पहिल्यांदा कशाची घाला पडलाय हे बघणं खूप गरजेचं आहे. त्या हिशोबाने विचार करताना निज दोषांचा विचार करताना, निज रोगांचा विचार करताना आपण दोषांची चिकित्सा किंवा दोषांचं प्राबल्य, संतर्पण अपतर्पण काय आहे, सामान्य रामावस्था काय आहे त्याच्यानुसार आपण विचार करत असतो. आणि आगंतुक बाबतीत कसं होतं तर ही बाहेरची जी कारणं आहेत, व्यंजक हेतू आहेत, समजा आता बॅक्टेरिया व्हायरस सारखे प्रकार आहेत किंवा तलवारी करण्याचा चाकूचा मार लागला असा काही भाग आहे. तर ह्या बाबतीत घडणारी घटना थोडीशी वेगळी आहे. आपलं शास्त्र आयुर्वेद शास्त्र जे आहे त्याचं रक्षणं, भुक्तरणं अशा पद्धतीची औषध दिल्यानंतर व्हायरस बॅक्टेरिया या पॅथोजन्सवरती परिणाम होतो हे दिसतं सुद्धा. परंतु आपला दोषांच्याकडे धातूकडे बघण्याचा जो भाग आहे किंवा अग्नीकडे बघण्याचा जो भाग आहे हा होलिस्टिक आहे आणि खूप महत्वाचा आहे.
तो जर केला गेला तर या पॅथॉलॉजीजना काही किंमतच राहत नाही आणि त्यामुळे तो अभ्यास आपल्याकडनं कमी केला जातो. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला असं वाटतं की सगळं जग जे आहे त्या आदर्शवादाने भरलेलं आहे आणि त्या पद्धतीने वागणार आहे. परंतु एक एक जसा धर्माचा पात कमी होत आता कलियुग आलेला नाही ना, तर त्यावेळेला रात्री 3:30ला लोक जेवत असतात, दुपारी 2ला झोपेतून उठतात. इतकं विचित्र जर वागणं असेल तर आपण दोषाला धरून बसणार आहे का? आपण धातूला धरून बसणार आहे का? आपण फक्त अग्नीचाच विचार करणार आहे का? ही एक पद्धती जी आहे की आता खूप स्थायी भाव आहे. अनेक आजार जरी इथं लोंबतायत असं आपण लक्षात घेतलं तर व्याधी तो या दोघीला लोंबतायत आणि हा एकच धनुष्यबाण असा आहे पारागंधकाचा की त्या वाद्यत्वाचा नाश करतो. तर अशा पद्धतीची जर औषधं आपण शोधून काढली आताच्या काळामध्ये तर मग या संसर्गजन्य विकारांमध्ये, साथीच्या विकारांमध्ये औषध दिल्या दिल्या प्रायः करोति अहोरात्रात कर्मादन्य वेषम अशा पद्धतीने गुण येऊ शकतो. तर दोन्ही गोष्टी खऱ्या आहे. ज्या पद्धतीने शरीरामध्ये विकृती आढळतीये आणि जिथं म्हणून आढळतीये त्याचा विचार करायला जाणं हे गरजेचं आहे. हे महत्वाचं सूत्र लक्षात ठेवायला पाहिजे. जसं शिवलिंग जे आहे ते रावणाने घेऊन तो निघाला आणि विष्णूने नंतर मग सुदर्शन चक्र सूर्याच्या आत टाकलं आणि नंतर नारदाला आणि गणपतीला पाठवून जसं ते लिंग जे आहे त्याची स्थापना झाली महाबळेश्वरला, इथलं पुण्याचं नव्हे दक्षिणेतलं. तसं हे प्रकरण आहे. आजार कोणताही लक्षात आला की पहिल्यांदा अग्नीचा विचार करायचा, मुगाच्या कढणात गुणाला ठेवायचं, मग संप्राप्ती आहे तिथं नाचत राहते. नंतर तुम्ही इतर सगळ्या स्थान वैगुण्याचा आणि कारणाचा विचार करा, निदानाचं परिवर्जन करा आणि संप्राप्तीला कोणता काल क्रियाकाल सुरू आहे बघायचा. क्रियाकाल हा अपयज्य सुश्रुताने सांगितलंय त्याचा विचार करायचा. तर ह्याचा पूर्णता विचार होणार आहे. आणि म्हणूनच आपलं शास्त्र काय म्हणतं, प्रत्येक रुग्ण हा वेगळा वेगळा बघावा. तरी सुद्धा अनेक लोकांना एकच आजार असेल तर त्याची सामान्य अशी गोष्ट आपण काढून वापरू शकत असतो. चहा जो असतो तो काही जणांना गोड आवडतो, काही जणांना चहा कडू आवडत असतो, पण एक चहा असा असतो की तो दोघांनाही आवडू शकतो. तर तो मधला चहा शोधणं हे वैद्याचं कर्तव्य. पुन्हा एकदा दाखवूया. तेव्हा बऱ्यापैकी शंका या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केला. एक फेसबुक लाईव्ह अशा स्वरूपाचा हा पहिल्यांदाच आपण हा कार्यक्रम केला होता आणि हा अत्यंत सुंदर पद्धतीने संपन्न होत आहे. मी सर्वांना प्रार्थना करतो की आपण पुन्हा एकदा अनावरण केलेली औषधी त्या ठिकाणी आपण दाखवावी आणि मग त्यानंतर आपण पासायदान म्हणून थांबूया. पसायदान म्हणून आपण या कार्यक्रमाला सांगण्यात होतो. ईश्वर निष्ठांची मांडी आई मंडळी चराचरपटरूंचे आडव चेतना चिंतामणींचे गाव भूलतेजे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्तंडजे पापहीन ते सर्वाही सदा सज्जन सर्वसुखी पूर्ण होनी त्रिलोकी त्रिलोकी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजय होवादेवी एकमयेशी विश्वेश्वरो आहो विरदान पसारो येणे वरे ज्ञान देवो सखिया येणे वरे ज्ञान देवो सखिया येणे वरे ज्ञान देवो